मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झाला की सगळ्यात अगोदर काय बिघडतं माहितीये का? तर आपली स्किन. चेहरा अतिशय कोरडा पडतो, हातपाय पांढरे दिसायला लागतात आणि त्यासोबतच त्वचा देखील ओढल्यासारखी वाटते. आणि कितीही महागडे क्रीम लावले ना तरी हवा तसा स्किनमध्ये ग्लो अजिबातच येत नाही. तुम्हाला देखील माझ्यासारखाच हा प्रॉब्लेम जर जाणवत असेल ना, तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अतिशय सोपा, स्वस्त आणि त्यासोबतच 100% नैसर्गिक असा घरगुती विंटर स्किन केअर सिक्रेट, ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 3च गोष्टी लागणार आहेत. आजकाल आपण पाहतो की बाजारामध्ये इतकी जास्त प्रोडक्ट्स आलेले आहेत ना, की सगळं काही कन्फ्युजनच कन्फ्युजन आहे. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली आजी नाणी आपल्याला सांगायच्या, स्किनसाठी जेवढं काही नैसर्गिक आहे ना तेवढं चांगलं. आणि याच गोष्टीचा फायदा घेत मी आजचा हा उपाय खास तुमच्यासाठीच तयार केलेला आहे. हा जो आपला उपाय आहे ना तो खास हिवाळ्यासाठी आहे. कारण हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनला सगळ्यात जास्त मॉइश्चर, पोषण आणि सॉफ्टनेसची गरज असते. ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बदामाचं तेल, किंवा ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नारळाचं तेल जरी घेतलं तरी देखील चालू शकतं. बदामाचं तेल आपल्या स्किनला डीपली जाऊन मॉइश्चराईज करतं, ड्रायनेस कमी करतं आणि त्यासोबतच नैसर्गिक चमक आणतं. जर तुमच्याकडे बदामाचं तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी नारळाचं तेल देखील वापरू शकता. नारळाचं तेल देखील आपल्या स्किनला सॉफ्ट ठेवतं, कोरडेपणा दूर करतं आणि हिवाळ्यामध्ये होणारी खाज, त्यानंतर पांढरे डाग याच्यावरती खूप जास्त प्रमाणात उपयोगी ठरतं. आता हे तेल आहे ना ते थोडंसं मिक्स करून म्हणजे हलवून घ्यायचंय, जेणेकरून ते थोड्याशा प्रमाणावरती गरम होईल आणि आपल्या चेहऱ्यावरती इफेक्टिव्हरित्या काम करेल. आता त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे लिंबाचा रस. आता इथं आपल्याला साधारणतः अर्धा चमचा एवढा ताज्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये वापरायचा आहे. अनेक लोकांना वाटतं की लिंबू हे आपल्या स्किनसाठी खूप जास्त हार्श आहे, पण त्याचा जर योग्य प्रमाणात वापर केला ना तर लिंबाचा रस आपल्या स्किनला अतिशय क्लीन करतो, डलनेस कमी करतो आणि नैसर्गिक ब्राईटनेस देतो. हिवाळ्यामध्ये आपली जी स्किन असते ना ती डेड स्किन सेलने अगदी मळकट दिसायला लागते आणि त्यासाठीच लिंबाचा रस फार जास्त प्रमाणात उपयोगी ठरतो. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे तुमचं शॉवर जेल, फेस वॉश किंवा मग शॅम्पू. आपल्याला साधारणतः 1 ते 2 चमचा फेस वॉश किंवा मग शॅम्पू किंवा मग शॉवर जेल घ्यायचा आहे. जर तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते बॉडीसाठी वापरायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये शॉवर जेल घ्या, आणि जर तुम्हाला हे चेहरा वॉश करण्यासाठी वापरायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये फेस वॉश घेऊ शकता. आणि जर केसांच्या ड्राय स्कॅल्पसाठी जर तुम्हाला हे वापरायचं असेल ना तर थोड्याशा प्रमाणात तुम्ही शॅम्पू याच्यामध्ये घालू शकता. आता हे सगळं काही मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून एक फाईन अशी पेस्ट तयार होईल. आणि आता त्यानंतर हा जो उपाय आहे ना तो कसा वापरायचा हे देखील खूप महत्त्वाचं आहे. बघा, अंघोळीच्या अगोदर किंवा मग अंघोळीच्या वेळी स्किन थोडीशी ओलसर असताना हे जे मिश्रण आहे ना ते हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती मसाज करा. जर तुम्ही चेहऱ्यावरती लावत असाल तर खूप जास्त वेळ चोळू नका. फक्त 1 ते 2 मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. आणि जर बॉडीसाठी वापरत असाल तर कोरड्या भागावरती, कोपरांवरती, गुडघ्यांवरती किंवा टाचांवरती खास करून लक्ष द्या. आणि मसाज केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते स्किनवरती 2 ते 3 मिनिटांसाठी तसंच राहू द्या. आणि त्यानंतर अगदी साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून टाका. आणि वापरल्यानंतर लगेचच तुम्हाला फरक जाणवायला सुरू होईल. स्किन अगदी सॉफ्ट, स्मूथ आणि फ्रेश वाटेल. आणि हिवाळ्यामध्ये जे काही पांढरे डाग, पॅचेस दिसतात ना, जो काही रफनेस जाणवतो तो देखील हळूहळू कमी व्हायला लागेल. हा जो आपला उपाय आहे तो आठवड्यामधून फक्त 2 ते 3 वेळा तुम्ही वापरू शकता. रोज वापरण्याची देखील अजिबातच गरज नाहीये. आणि जर तुम्ही याच्यामध्ये सातत्य ठेवलं ना तर 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या स्किनचा जे टेक्स्चर आहे तो सुधारेल, नैसर्गिक ग्लो येईल आणि सोबतच वेगळं असं मॉइश्चरायझर वापरण्याची तुम्हाला अजिबातच गरज पडणार नाही. आता एक छोटा पण महत्त्वाचा असा टिप, जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही लिंबाचा रस अगदी कमी प्रमाणामध्ये वापरा, किंवा मग अगोदर तुम्ही पॅच टेस्ट केली तरी देखील चालू शकतं. नैसर्गिक उपाय जरी असला ना तरी तो योग्य पद्धतीने वापरणं खूप जास्त गरजेचं आहे. फ्रेंड्स, आजकाल सगळेच इन्स्टंट ग्लोच्या मागे धावत असतात, पण खरी सुंदरता येते ती म्हणजे नैसर्गिक आणि साध्या उपायांनी. हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची योग्य काळजी जर आपण घेतली नाही
तर उन्हाळ्यामध्ये देखील त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती नक्कीच दिसतो. चला तर मग जर तुम्हाला देखील असेच घरगुती, सोपे आणि परिणामकारक स्किन केअरचे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर आपल्या याच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा. कारण अशाच उपयोगी टिप्स मी दररोज घेऊन येत असते. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, अनुभव असतील किंवा शंका असतील त्या देखील मला कमेंटमध्ये नक्कीच लिहा. कारण मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि त्याचा रिप्लाय देखील देत असते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.